नमस्कार, आहार रसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नाशिकमधल्या शांतिकृष्ण म्युझियम ऑफ मनी अँड हिस्ट्री येथे भेट देत आहोत. म्हणजेच आपण कॉईन म्युझियमला भेट देणार आहोत, जे की आहे त्र्यंबकेश्वर रोडवरती. नाशिक रोडहून मला ॲप्रॉक्सिमेटली 45 मिनिट्स लागले म्युझियमला पोहोचायला. त्र्यंबकेश्वर रोडवर ग्रेप काउंटी रिसॉर्टच्या अपोजिट साईडला हे म्युझियम आहे. हा व्हिडिओ संपूर्ण बघा शेवटपर्यंत. तुम्हाला बरीच माहिती मिळेल आणि घरबसल्या म्युझियम बघण्याचे आनंद तुम्ही घेऊ शकता. आणि वीकेंडला जमल्यास तुम्ही लहान मुलांना किंवा तुम्ही स्वतः पण इथे व्हिजिट करू शकता. पण त्याआधी आहार रस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हसोबत आमचा व्हिडिओ शेअरसुद्धा करा. म्युझियममध्ये एंट्री केल्यावरती आपल्याला पार्किंग दिसेल. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगची सोय केलेली आहे. फ्री पार्किंग आहे. हा त्र्यंबकेश्वर रोड आहे, त्याच्या कडेला आपल्याला हे म्युझियम दिसते. म्युझियमचा टायमिंग आहे 10 AM to 5 PM. असा हा सुरेख म्युझियमचा परिसर आहे. बेंचेसची सोय केलेली आहे, सिमेंटचे बेंचेस आहे. हा रस्ता वॉशरूमकडे जातो स्ट्रेट. वॉशरूमची सोय आहे इथे केलेली. आता आपण एंट्री करत आहोत म्युझियममध्ये. तिकीट वगैरे काढून आपण सुरुवात केलेली आहे म्युझियम बघायला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला तिकीटची सुव्हेनियर्सची माहिती मिळेल. स्टार्ट फ्रॉम हियर, इथून आपण सुरुवात केली आहे. सुरुवातीला इथे क्ले पॉट्स ठेवलेले आहेत. पुरातनकालीन हे मातीची भांडी इथे ठेवली आहे. फॉसिल्स पासून सुरुवात केली गेली आहे. वेगवेगळ्या टाईपचे फॉसिल्स इथे तुम्हाला बघायला मिळतील. तसंच त्यांची माहिती पण तुम्हाला इथे दिसेल. अतिशय सुरेख माहितीपूर्वक असं हे म्युझियम आहे. स्टोन एज टूल्स बघा इथे बघायला मिळत आहेत. स्टोन एज टूल, पाषाणकालीन अवजार, दगडांपासूनचे जे अवजार बनवले जायचे, कुऱ्हाड वगैरे. प्रोटो हिस्टॉरिक कल्चर म्हणजे काही धातूंचे असे हे अवजार आहेत बघा. आयर्न एज, इथे माहिती वाचायला मिळेल तुम्हाला. कॉपर हार्ड ऑब्जेक्ट्स पण आहेत. संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे, पुरवली गेली आहे. पेंटेड ग्रेवेअर कल्चर, मातीच्या भांड्यांवरती असे छान नक्षीकाम दिसेल. अर्दन पॉट्स अँड पॉटशर्ट्स, मातीची भांडे आणि त्यांचे अवशेष किंवा तुकडे म्हणता येतील. वेगवेगळ्या टाईपचे मातीचे भांडे बघा इथे बघायला मिळत आहेत. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, सिंधू घाटी सभ्यता, तिथले हे अवशेष आहेत. मातीचे भांडे, दागिने इथे त्यांनी ठेवले आहेत. तसेच माहिती पण लिहिली आहे बघा. किती सुरेख पोरस असं छिद्रांचं भांडं त्यांनी वापरायचे इथे ठेवलं आहे. तसेच दागिने त्यांच्या काळातले ठेवलेले आहेत इथे. टेराकोटा आर्ट ऑफ इंडिया, टेराकोटा आर्ट, आणि इथे त्याचे चित्र लावलं आहे आणि त्याचे अवशेष इथे तुम्हाला दिसतील बघा. बिफोर कॉइन्स, सिक्को से पहले, कॉइन्सचा उपयोग सुरू होण्याआधी पैशाच्या स्वरूपात कोणकोणत्या गोष्टी वापरल्या जायच्या त्या इथे लावल्या आहेत. धनुष्यबाणातला बाणसुद्धा वापरला जायचा बघा इथे ठेवलेला आहे. तसेच गुंजा वगैरे असे स्वरूपात पण पैशांचा उपयोग केला जायचा. तसेच पक्ष्यांचे पिसं पण पैसे म्हणून वापरले जायचे.
बघा पक्ष्यांचे पिसे इथे तुम्हाला दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारचे. तसेच असं माळा बनवून गळ्यात घातले जायचे, जे पण त्या काळात चलन म्हणून वापरलं जात असेल ते. इथे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळते आहे. असं हे बिफोर कॉइन्स सेक्शन होता. हा म्युझियमचा परिसर बघा, अतिशय सुरेख बांधकामे, नॅचरल सनलाईट आतमध्ये येत आहे. नॅचरल सनलाईटचा चांगला उपयोग केला गेलेला आहे. इथे ही पुरातन मूर्ती तुम्हाला दिसते. हा अतिशय सुरेख कोरीव काम केलेला पिलरचा स्क्वेअर शेप भाग आहे. इथे यांनी मध्यभागी ठेवलेला दगडाचा हा पिलर आहे. त्याची माहिती आता आपण बघूया काय आहे. स्क्वेअर पीस ऑफ पिलर 12th and 13th सेंचुरीचा आहे. ब्लॅक पॅसल्ट पासून बनवलेला, तेलंगणातून आणलेला आहे हा पीस पिलरचा. हा अजून एक पिलरचा पीस आहे बघा, पुरातनकालीन. हा झाडाचा ट्रंक आहे, झाडाचा आपण हे म्हणतो बुंदा तसं. असे सुरेख म्युझियम. अर्लिएस्ट कॉइन, सुरुवातीचे कॉइन कशा प्रकारचे होते त्याची माहिती बघूया आता आपण. भारत के प्राचीन सिक्के. अर्लिएस्ट इन्स्क्राइब्ड कॉइन्स ऑफ इंडिया. बघा किती काही मिनिएचर कॉइन्स सुद्धा आहे, अतिशय छोट्या आकारातले कॉइन्स आहेत आणि किती सुरेख डिझाईन किंवा कोरीव काम म्हणतो आपण त्याला केलेलं आहे. स्क्वेअर शेप्ड काही कॉइन्स आहेत, तसेच त्यांची माहिती सुद्धा लिहिलेली आहे. काउंटर फिटिंग ऑफ कॉइन्स. कॉइन्सची सुरुवात झाली, कॉइन्स चलनात यायला लागले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात जी जालसाजी म्हणतो आपण, सिक्को की जालसाजी व्हायला लागली. त्याच्यामुळे कसे ठराविक प्रकारचे कॉइन्स बनायला सुरुवात झाली त्याची इथे माहिती मिळते बघा. हे त्यांचे स्टॅम्प्स आहेत जे कॉइनवरती छापे पडायचे, ते त्यांनी त्या मेणावरती दाखवलेले आहेत. कॉइन मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक. मग चलनात व्यवस्थित टेक्निक वापरायची म्हणून ही कॉइन मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक तुम्हाला इथे बघायला मिळते. मॉडेल शोईंग कॉइन कास्टिंग टेक्निक. हे छोटं प्रतिरूप आपल्याला दाखवलं आहे कॉइन कास्टिंग कसे करायचे त्या काळात. हे इमेज ऑफ कॉइन कास्टिंग, जेणेकरून कॉइनची काउंटर फिटिंग नाही व्हायला पाहिजे म्हणून. असे इथे कॉइन्स ते लावलेले आहेत, वेगवेगळे साचे बनवून ते बनवले जायचे. प्रत्येक राजा आपापल्या राज्याच्या ठराविक याच्यानुसार कॉइन्स बनवायचे. तुम्हाला त्याच्यावरती त्या कॉइन्सवरती शिक्के दिसतीलच. बिगिनिंग ऑफ गोल्ड कॉइन्स
इन इंडिया. सुवर्ण कॉइन्सची सुरुवात झाली त्या काळातले हे कॉइन्स आहे. सोन्याचे हे आपले पैसे म्हणता येतील. त्यावरती छापे आहेत बघा. बिगिनिंग ऑफ गोल्ड कॉइन्स इन इंडिया, कुशना अँड गुप्ता कॉइन्स. कुशना आणि गुप्ता काळातले हे जे कॉइन्स आहेत बघा. पोस्ट मौर्यन कॉइन्स ऑफ डेक्कन, वेस्टर्न अँड सदर्न इंडिया. मौर्य काळानंतरचे इथे कॉइन्स आहेत बघा. काही स्क्वेअर शेप्ड कॉइन्स आहेत, काही अतिशय मिनिएचर कॉइन्स आहेत, एकदम बारीक असे हे कॉइन्स आहेत. त्यावर सुद्धा जर तुम्ही निरखून बघाल तर कोरीव काम तुम्हाला दिसेल, छापे तुम्हाला दिसतील. हे काही अवशेष आहे. टेराकोटा ह्युमन हेड इथे तुम्हाला बघायला मिळत आहे. टेराकोटा बुल हेड पण इथे तुम्हाला दिसतंय. ते हे काही पुरातन अवशेष, हे पुरातन कॉइन्स शिक्के तुम्हाला दिसत आहेत. मौर्य काळानंतरचे हे कॉइन्स आहेत. ते कुठल्या भागात मिळाले त्याची सुद्धा इथे त्यांनी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. तसेच इथे पेंटिंग्स वगैरे पण लावलेले आहेत. पेंटिंगच्या स्वरूपात आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कॉइन्स कसे बनवले जायचे त्याची ही छोटं मॉडेल म्हणता येईल आपल्याला, प्रतिरूप आपल्याला दाखवण्यात आलं आहे इथे. पेंटिंगच्या स्वरूपात आपल्याला बघता येतंय की कसं मॅन्युफॅक्चरिंग होत असेल. बघा किती मिनिएचर कॉइन्स आहेत, छोट्या आकारातले कॉइन्स आहेत इथे. दिल्ली सल्तनत के सिक्के. सुरीच्या काळातले सिक्के आहेत हे. खाली तुम्हाला जे नंबरिंग दिसतंय त्याची माहिती पुढे नंबर्स वरती जाऊन तुम्ही वाचू शकता. लोधीच्या काळातले कॉइन्स, तसेच तुगलकच्या काळातले कॉइन्स आहेत. खिलजीच्या काळातले कॉइन्स इथे आहेत. Coins of provincial sultanates in North Deccan and South India. बघा काही स्क्वेअर शेप्ड कॉइन्स आहे, काही सर्क्युलर राऊंड शेप कॉइन्स आहेत बघा. हे चांदीचे कॉइन्स आहेत. आता याच्या आधी आपण सुवर्णाचे कॉइन्स पाहिले. उत्तर दक्कन और दक्षिण भारत के कॉइन्स.
कुठल्या भागात हे कॉईन सापडले त्याची सुद्धा इथे खाली माहिती तुम्हाला मिळते वाचायला. अतिशय सुरेख अभ्यासपूर्वक असं हे कॉईन म्युझियम आहे. लहान मुलांसोबत आपल्या मोठ्यांना सुद्धा ही माहिती फार छान आहे, उपयोगी आहे. कॉइनेज ऑफ मुघल एम्पायर. आता मुघलांच्या काळातले कॉइन्सची माहिती इथे बघतोय आपण आणि कॉइन्स पण इथे आहेत. कॉइन्स ऑफ पोस्ट मुघल इंडिपेंडंट अँड प्रिन्सली स्टेट्स. मुघल शासन संपल्यानंतरचे कॉइन्स आहेत हे जे चमच्याच्या आकाराचे आहेत हे चांदीचे कॉइन्स बनवण्यासाठीचे साचे म्हणता येतील तुम्हाला. त्याच्यात धातू वितळून त्याच्यावर बारीक कोरीव काम होतं जे की त्या कॉइन्सवरती छाप्यांसारखं काम करायचं. निरखून बघितल्यावर तुम्हाला दिसेलच. हे भांडं आपण ज्याच्यात कॉइन्स जमा करायचे त्या काळात लोक. कॉइन्स ऑफ युरोपियन कंपनीज अँड ब्रिटिश इंडिया. आता हे आपल्याला ब्रिटिशकालीन कॉइन्स कसे होते ते बघायला मिळतं आहे आणि त्याची माहिती पण इथे लिहिलेली आहे संपूर्ण. तुम्ही मध्ये ब्रेक घेऊन पुन्हा तुम्ही सर्व माहिती वाचत पुढे जाऊ शकता. म्युझियमचा व्यवस्थित असा अभ्यासपूर्वक तुम्ही म्युझियम बघू शकता. ब्रिटिशकालीन हे सिक्के आपल्याला दिसत आहेत. संपूर्ण माहिती नंबरिंगनुसार. कॉइन्स ऑफ इंडिपेंडंट अँड रिपब्लिक इंडिया. भारताचे स्वातंत्र्य मिळाल्यावरतीचे कॉइन. भारताची नवी नाणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची. नाण्यांनंतर आपण जातो आहोत अ पीप इनटू द जर्नी ऑफ इंडियन बँक नोट्स. पूर्वीच्या काळात नोट कशा असायच्या त्याचं एक माहिती आपल्याला इथे मिळते आहे बघा. ऑलमोस्ट एका सर्टिफिकेटच्या साईजच्या ह्या नोट्स आहेत. मोठ्या आकाराच्या नोट्स आहेत. 10 रुपयाची नोट त्या काळातली. 1 रुपी नोट. 5 रुपी नोट आहे बघा. हळूहळू करून चलन जसं बदलत गेलं तसं इथे लावण्यात आलेले आहेत नोटा. पुढे गेल्यावर तुम्हाला 1 रुपया 2 रुपयाच्या नोटा दिसत आहेत बघा. भारतीय बँक नोटांची यात्रा असं हेडिंग दिलं आहे त्यांनी इथे. आता ह्या आपल्या काही ओळखीच्या म्हणजेच नव्या नोटा दिसत आहेत बघा. आणि शेवटी आपलं आता रूपांतर झालं आहे कार्ड्समध्ये. तुमचे ATM कार्ड्समध्ये जे रूपांतर झालं आहे ते दिसतंय. आता पुढे गेल्यावर माहेश्वरी फोटो आर्ट गॅलरी. आर्ट गॅलरी आहे, फोटो आर्ट गॅलरी इथे. लेट श्री KG माहेश्वरी आर्ट गॅलरी आहे. पोर्ट्रेट फोटोग्राफी कशी घेतली जायची त्या पूर्वीच्या काळी आणि काही फोटोग्राफ आहे तिथे पोर्ट्रेट तुम्हाला बघायला मिळत आहे. वेगवेगळे फोटोज आहेत तिथे लावलेले. अतिशय सुरेख असे फोटोज आहेत. अशी ही आर्ट गॅलरी आहे, फोटो आर्ट गॅलरी. पुढे गेल्यावर आपल्याला हे फिल्म प्रोजेक्टर दिसतं आहे बघा. किती मोठं भव्य फिल्म प्रोजेक्टर आहे हे. त्याची माहिती बघूया आता आपण.
फिल्म प्रोजेक्टर यूज्ड इन नंदी सिनेमा मुंबई. 1969चं हे प्रोजेक्टर आहे जे नंदी सिनेमासाठी यूज केलं गेलं होतं. आणि हे त्या काळातले फिल्मचे पोस्टर्स बघा फ्रेम करून इथे लावलेले आहे सुरेखपणे. तसेच आता इथे पुढे फोटो एनलार्जर मशीन यूज्ड फॉर प्रिंटिंग फोटोग्राफ्स फ्रॉम नेगेटिव्स. हे ते मशीन आहे, फोटो एनलार्जर मशीन आहे निगेटिव्सपासून फोटोग्राफ बनवण्याचं. एनलार्ज करून कसे फोटो काढले जात होते त्याची पण इथे गॅलरी आहे बघा. फ्रेम करून फोटोज लावले आहेत. पुढे हे फ्रेम्स तुम्हाला दिसतील, फोटोज तुम्हाला दिसतील. हे पुन्हा प्रोजेक्टर साइड व्ह्यूने कसं दिसतंय बघा. पुढे आपल्याला ह्या आपल्या भारतातल्या पेंटिंग्स बघायला मिळतात आहे. ही पण एक गॅलरी इथे तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याची माहिती कडेला लिहिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. इंडियन ब्रोंज स्टॅच्यू, पोएट्री इन मेटल. भारतीय कांस्य प्रतिमाएं धातू में काव्य. ब्रोंजच्या ह्या मूर्त्या आहेत, कांस्यच्या ह्या मूर्त्या आहेत बघा. सुरेख पुरातन मूर्त्या आहेत, त्यांची माहिती लिहिलेली आहे खाली. ही शिव आणि पार्वतीची मूर्ती आहे बघा, सुरेख कोरीव काम केलेली. रिकन्स्ट्रक्टिंग हिस्ट्री, कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन मॅन्युस्क्रिप्ट. कॉपर प्लेटवरती मॅन्युस्क्रिप्ट आणि इन्स्क्रिप्शन बघा, हे पुरातन आहे, जतन करून ठेवलेलं. ह्या प्लेट्स आहेत बघा, त्या काळात कसं लिहिलं जायचं. ओरिजिनल हे पुरातन आहे बघा. त्याच्यावरचं इन्स्क्रिप्शन बघा तुम्ही. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, संगीत वाद्ययंत्र. आपले भारतीय संगीत वाद्ययंत्र इथे तुम्हाला बघायला मिळत आहेत. बघा, डमरू आहे, टाळ आहेत, वीणा आहेत इथे वेगवेगळ्या. हे एक रूमची प्रतिकृती तुम्हाला बघायला मिळते आहे. इथे माहिती लिहिली ती बघूया आपण. ओल्ड व्हाईट जेंटलमन 1909. एक जेंटलमन आहे, त्यांची रूमच्या काही वस्तू इथे ठेवून ती रूम रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे बघा. सोफा आहे, सेंटर टेबल आहे, हा मिरर म्हणजेच आपला ड्रेसिंग टेबल बोलतो आपण तो आहे. त्याच्यावरती सुरेख अशी घोड्याची मूर्ती आहे आणि 2 कॉर्नर्सला ह्या मूर्त्या आहेत, अतिशय सुरेख आहेत ह्या पण मूर्त्या बघा. हे म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाजवणारी एक लेडी आहे, तिची मूर्ती आहे बघा. इंडियन ट्राइबल आर्ट एंड क्राफ्ट ट्रेडिशन, अ ग्लिम्स. भारतीय जनजातीय काल एवं शिल्प परंपरा, एक झलक. ही एक झलक आहे. थोडक्यात आपलं वर्ली ट्राईबची पेंटिंग्सची झलक आहे. हे मुखवटे आहेत, तसेच ह्या पुरातन मूर्त्या आहेत.
वरली पेंटिंग आहे बघा केलेली. पगडी, द इंडियन हेडगिअर पर एक्सलन्स. पगडी एक विशिष्ट भारतीय हेडगिअर म्हणतो, म्हणजेच त्या पोझिशननुसार कसे कसे पगड्या वापरायचे त्याचे इथे प्रकार दिलेले आहेत. त्याला वापरण्यात येणारं कापड इथे दाखवण्यात आलं आहे. हे काही पुरातन फोटोज पगडी घातलेले. तसेच महाराजा ऑफ बडोदा, इथे वेगवेगळ्या टाईपच्या पगड्या तुम्हाला बघायला मिळत आहे. अ ट्रेजर ट्रूव ऑफ हेड्रेस. गंजिफाज, अँड इंटरेस्टिंग गेम ऑफ प्लेइंग कार्ड्स. आता जे पत्ते आहे पण त्याचा उगम म्हणजेच गंजिफा हे KG माहेश्वरी फॅमिलीकडनं मिळालेलं कलेक्शन आहे बघा. म्हणजे प्लेइंग कार्ड्स म्हणतो त्याची सुरुवात ही आपल्या भारतातूनच झालेली आहे असं दिसतंय इथे. गंजिफाज कसे बनवायचे ते सुद्धा इथे दाखवण्यात आलेलं आहे. हे बघा, गंजिफाजचे कार्ड्स बनवण्याचा प्रकार इथे दाखवला गेला आहे, कसे बनवले जायचे. त्याच्यावर वेगवेगळ्या टाईपच्या कशा पेंटिंग्स केलेल्या आहेत. गंजिफा बनाने की पद्धती. हे मुघलकालीन गंजिफाज आहेत. गंजिफा ठेवण्यासाठीचे जे बॉक्सेस आहे, डेकोरेटिव्ह बॉक्सेस, ते सुद्धा इथे दाखवले गेले आहेत. हे काही आर्ट कल्चर आपण म्हणू शकतो, वेगवेगळ्या टाईपचं. हे एक पुरातन व्हील आहे, इथे लावलं होतं त्यांनी. तसेच हे रथ म्हणतो आपण तो आहे. अतिशय सुरेख हा रथ होता. तिथे मेटलचं काम त्याच्यावर केलेलं आहे. अंडर रेस्टोरेशन असा बोर्ड लावलेला होता याच्यावरती बघा. अतिशय सुरेख मेटलचे टोकं आपण म्हणतो त्याला बघा, मोराच्या आकाराचे इथे लावलेले आहेत टोकं. हे चाकावरती अतिशय सुरेख नक्षीकाम केलेलं आहे. लाकडावरती लाकूड आणि मेटलचा उपयोग करून असा हा रथ बनवलेला दिसतोय. हा अंडर रेस्टोरेशन आहे. लवकरच याची माहिती आपल्याला दिसेलच, ते लावतील तिथे. हा एक पिलर किंवा स्तंभ म्हणता येईल, पुरातन. तसेच हे कठपुतली इथे लावले होते, पपेट. हे वेगवेगळ्या हिस्टॉरिकल बुक्स इथे ठेवले आहेत बघा, माहिती आहे. हे सुव्हिनियर्स आहे, कीचेन, पेंडल्स, पोटली बॅग्स. आता आपण पूर्ण म्युझियम फिरून आपण इथे आलो आहे. कॅफेटेरिया इथे अवेलेबल नाही आहे, तर जेवण करून येऊ शकता तुम्ही इथे डायरेक्ट. सुव्हिनियर्स इथे शोकेसमध्ये ठेवले आहे विकायला. इथे तुम्हाला तिकीट्सची माहिती मिळेल. तसेच हे पॅम्पलेट तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल माहितीचं. सुव्हिनियरमध्ये हे अगेट ट्री 150 रुपीजला इथे ठेवलं आहे. रिजनेबल रेट आहे, खूप महाग नाही आहे. सिटिंग एरिया आहे. मध्ये जर तुम्ही थकलात तर तुम्ही इथे येऊन आराम करू शकता. मी काय काय सुव्हिनियर्स घेतले हे तुमच्यासोबत शेअर करते आहे. ते मग दाखवलं ते ट्री मी घेतलं 150 रुपीजमध्ये. अतिशय सुरेख असं हे ट्री आहे बघा. तुम्ही घरात शोपीस म्हणून घेऊ शकता, क्रिस्टलचं. ही एक पोटली बॅग मी घेतली. त्याच्यावरती हे छोटे छोटे पपेट्स त्यांनी लावले होते बघा. ही ओन्ली 100 रुपीजला मला मिळाली आहे पोटली बॅग. मटेरियल चांगलं आहे त्याचं, फार नाजूक वगैरे नाही आहे. ती वेल्वेटचं काम आहे आणि खाली छान जाड कापड आहे.
नक्की तुम्ही चेकआउट करू शकता. तसेच किचन अवेलेबल आहे आणि पेंडल अवेलेबल आहे बघा. हे 80 रुपीजचं पेंडल आहे. हे पण तुम्ही किचन म्हणून यूज करू शकता. सुरेख असं हे पेंडल आहे बघा. असे हे मी सोव्हिनियर्स विकत घेतले तिथनं शेवटी. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आहार रस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हसोबत शेअरसुद्धा करा. थँक्यू.